तुला किती वेळा सांगायचं माझ्या रूममध्ये यायचं नाही ते? हे बघा, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मला तुला 1 मिनिट सुद्धा द्यायचं नाहीये. मला काही बोलायचं नाही. बोलू नका, पण बघू तर शकता ना. हे बघा, तुम्हाला त्रास व्हावा म्हणून मी हे चित्र दिलेलं नाहीये. आत्ता या क्षणी आपण फक्त वेदाचा विचार करायला हवा. तिच्यासाठी म्हणून तुम्ही दुसरं लग्न करायला तयार झालात ना. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतं की मी तुमचा विश्वासघात केला, पण मलाही तसंच वाटतं की मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. फक्त लग्नात काय घडलं, का घडलं, बरोबर आहे की चूक हे काळच ठरवेल, पण तोपर्यंत आपण आपला विचार न करता वेदाला काय वाटतं हा विचार केला पाहिजे. माझी अशी अपेक्षा नाही आहे की तुम्ही मला पत्नी म्हणून मिरवावं किंवा तो मान मला द्यावा. नाही, पण वेदासाठी म्हणून आपण तिचे आई बाबा म्हणून राहू शकतो ना. हे बघा, आज जर तुम्ही या पूजेला आलात ना, तर सगळ्यात जास्त आनंदी वेदा असेल. मलाही तुमचं ते बाप लेकीचं आधीसारखं नातं बघायचं, आणि कदाचित त्याची सुरुवात या पूजेपासूनच होईल. माझ्यासाठी नको, पण वेदासाठी म्हणून तुम्ही या पूजेला यायला हवं. दादासाहेब, मला ही पूजा मान्य नव्हतीच. अथर्वलाही नाही. तुम्ही म्हणालात म्हणून मी इथे आले, पण अथर्व इथे येईल आणि ही पूजा होईल असं मला वाटत नाही. नाहीच येणार. मला नाही वाटत अथर्व येईल असं. येऊ शकत नाही तो. रामपुरेंच्या प्रथेनुसार नव्या नवरीने तुळशी वृंदावनाला 3 प्रदक्षिणा करायच्या. तुळशीची पूजा करायची आणि नवऱ्याला कुंकू लावायचं. त्यानंतरच सत्यनारायण पूजेला सुरुवात होईल. गुरुजी, मुळात हे सगळं ना अथर्वच्या मनाविरुद्ध चाललंय. ज्याला लग्नच मान्य नाहीये तो कशाला येईल पूजेला?
बघून मीराचं किती मोठं पचका होतो. हो ना, आली मोठ्या तोऱ्यात. तोऱ्याने बघ कशी रडेल ते. इट्स टू लेट. आय डोंट थिंक आता अथर्व येईल. दादासाहेब, मला वाटतं ही पूजा कॅन्सल झाली असं तुम्ही घोषित करा. दादा आलाय. गुरुजी, सुरू करूया. बाबा, मीरा जे बोलली ना ते तिने कळून दाखवलं. मुली, आता तू तुळशीची पूजा कर. गंध फुल वाहा, पाणी घाल आणि मग प्रदक्षिणा कर. ठीक आहे, हा विधी तर झाला, पण पुढच्या विधीचं काय? बायको जेव्हा नवऱ्याच्या कपाळावर कुंकू लावते त्याच्यानंतर नवरा तिच्या कपाळाचं चुंबन घेतो.
अथर्व घेणार आहे का? अनन्या, एक दिवस ही मीरा सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. मीरा, अगं तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तू आज या पूजेसाठी अथर्वचं मन वळवलंस. तू तर वेदासाठी चक्क मायाला भिडलीस. एक आई म्हणून तू तुझी जबाबदारी पार पाडतीयस. आता बायको म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे. नवरा म्हणून अथर्वचं मन समजून घे. वेळ प्रसंगी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहा. करशील ना? करशीलच तू. माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि म्हणूनच आता तुला माझं सत्य सांगायची वेळ आली आहे. मी आता तुला भेटून सगळं सांगणार आहे मीरा. की मीच अथर्वची बायको आणि मीच वेदाची खरी आई आहे. चला आता आई बाबांचे आशीर्वाद घ्या. सुखी राहा आणि कायम असेच एकत्र राहा. बाबा, या आशीर्वादाची गरज नाही. मीरा वहिनी, तू ना कमाल आहेस. तू जे बोलली होतीस ना ते तू करून दाखवलं. मला वाटलं नव्हतं दादा येईल, पण तो आला. आय एम सो हॅपी. ए चला चला, अजून सत्यनारायणांची पूजा पण बाकी आहे. चला. थांब मुली, तुला असंच घरात जाता येणार नाही. सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं लागेल. त्यानंतरच सत्यनारायण पूजेला सुरुवात होईल. चला.
सूर्य नारायण देवताभ्यो नमः. तुळशी आई, मुली लग्न करून येताना माहेरून तुळस आणतात, पण मला तेही करता आलं नाही. आज मी तुझा आशीर्वाद मागते. या घरात मोलकरीण म्हणून आले होते आणि आज याच घरची सून झाले. पण आई, या नात्याचं भविष्य काय आहे? मी प्रयत्न सोडणार नाहीच आहे, पण या नात्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवाय. मीरा, अगं तुला लहान वयातच किती सहन करावं लागलंय. खरं लग्नाबद्दल मुलींच्या किती अपेक्षा असतात, काय काय करायचं असतं त्यांना. पण तुला कुठलंच सुख उपभोगता आलं नाही. माफ कर मला. मीरा, राधाताई, मीरा तुला पाहू शकते, तुला स्पर्श करू शकते, तुम्ही एकमेकींशी बोलू शकता. का? कारण ती तुझी सख्खी धाकटी बहीण आहे बाळा. कशी आहेस मीरा? राधाताई, ते सगळं जाऊ दे. तू मला सांग, तू कुठे होतीस? राधाताई, हे बघ. मीरा, तुझं लग्न झालं? आई, तू बोलत होतीस तर तेच खरं होतं. आपल्या वेदाला मायाच त्रास देते. तुला माहितीये त्या दिवशी काय झालं? मी वेदाच्या खोलीत गेले होते. राधाताई, या सगळ्यामध्ये माझं अथर्व साहेबांशी लग्न झालं. मी या घरात एकटी पडले ग. राधाताई, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. मी आधीच ऐकलं असतं ना, तर हे सगळं घडलंच नसतं ग. मीरा, ठीक आहे, जे झालं ते चांगलंच झालं. राधाताई, हे सगळं ठीक होईल. आपण ना मायाताईंचं सत्य सगळ्यांना सांगूया. चल. मीरा, थांब. मी आता आत नाही येऊ शकत. का? राधाताई, तू असं नको बोलू. हे बघ, तुझ्यावर ना सगळे विश्वास ठेवतील. माझा ऐक, तू चल माझं. नाही मीरा, मी नाही बोलू शकणार. का नाही बोलू शकणार? ताई, तू बोल बिंदास. मी पण सांगते. नाही मीरा, मी आता नाही बोलू शकत. मीरा,
अंबिका आणि मीरा एकत्र आल्या आहेत. लवकरच मोठा घाव घालून ही जोडी फोडावी लागणार. काय करावं?